दिल्यानं वाढत असतं. आमच्या महिला मंडळाचं बरंच असतं, मला अनुभव आहे. आमच्या पप्पाच्या बापाने दिलेत ना, मग मला काय द्यायचे? ते पुण्य पप्पाच्या बापालाच मिळणार आहे, मग तुझं काय? मला माहिती आपल्याकडे असतात, नाही असं नाही, आपल्याकडे नाही आहे. नाही का? नाही, मी सांगू का कुठे ठेवता तुम्ही? पुरुष वर्ग, तुम्हाला वाटत असेल नाही नाही तिच्या का काय नाही, सगळं ती माझ्याकडूनच घेते, असं नाहीये. ते किराण्यातले अर्धे, भाजीपाल्यातले अर्धे, बरोबर आहे का नाही? खरे बायको का किती पैसे आहेत हे कोरोनात कळालं महाराज. त्याच्या आधी नोटा बंद झाल्या त्यावेळेला कळालं. बाप नवऱ्याचं सगळं संपलं का मग आहे की नाही? नका टेन्शन घेऊ, नका मागू दुसऱ्याकडे, घ्या माझ्याकडून. तिला आवडत नाही नवऱ्यानं दुसऱ्याकडे पैसे मागितलेले. तिनं कशासाठी घेतलेले असतात, व्यवस्थित ठेवलेले असतात, बरोबर आहे का नाही? नोटा बंद झाल्या त्यावेळेला आदल्या दिवशीच नवरा म्हटला, अगे देते का जरा 500 देते का? नाही येत माझ्याकडे, आज डिझेल टाकायचंय. ते म्हटली तुम्ही कधी आणून दिले मला? नाही येत म्हटली, जा. आणि दुसऱ्या दिवशी नोटा बंद झाल्या. ती म्हणली पप्पाच्या बापा एवढे बदलून आणा, याच्यातले अर्धे तुम्हाला का घेईन, पण बदलून आणा. असतात ना ते, कुठं असतात? पर्समध्ये नाही, ते पर्समध्ये नसतात. मी सांगते त्याची जागा कुठे आहे. ते पर्समध्ये नसतात. मग डाळीचा डबा, तांदळाचा डबा, कुठं साड्यांच्या ठेवलेले असतात, जिथं सापडणार नाही. एकदा का नवऱ्यानं ती जागा पाहिली, कारण त्याला पक्का अनुभव आहे. आपल्याकडे 1000-500 असले, त्यांनी पाहिले का ते संपूस तर ते गप्पच बसत नाही. देते का? नाही, माझ्याकडे सुट्टी नाही. हा सगळ्यात मोठा पॉइंट आहे. माझ्या जीवनात काय, तुमच्या जीवनात काय, हर एक व्यक्तीच्या जीवनात हे घडत असतं महाराज. पण महिला मंडळ, त्याच 100रातले 10 रुपये तरी आपले कारणी लागले पाहिजे. प्रपंचामध्ये किती असलं तरी पुरत नाही हो, नाही पुरत महाराज. इकडे 10 दिले ना, काला होईपर्यंत 10चे 1000 करायचे, काही ते संपवायचे त्याच्या हातात असतं. जाऊ दे, आम्ही कीर्तन करतो, पण प्रत्येक, आता महाराज त्या ठिकाणी इथं सप्ताह करताय, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आहे. पण प्रत्येक कीर्तनकार समाजाकडून जरी घेत असेल तर प्रत्येक कीर्तनकाराचं कार्य हे वेगवेगळं आहे, लक्षात घ्या. कारण ज्या वेळेला आपण चांगल्या गोष्टींच्यात पैसा खर्च करत असतो ना, त्यावेळेला तो पैसा वाढत असतो. ती लक्ष्मी वाढत असते महाराज. लक्ष्मी आणि अलक्ष्मी ह्या दोघी सख्या बहिणी आहेत बर का. स्वच्छ मनाने कमवलेला पैसा म्हणजे लक्ष्मी आहे, आणि दुसऱ्याचा गळा पकडून कमवलेला पैसा अलक्ष्मी आहे. तो सुख नाही देत महाराज, नाही सुख देत. एवढं सगळं बनवलेलं असतं घरामध्ये, पण डॉक्टरने सांगितलंय खायचं नाही, नुसतं पाहायचं. आणि त्यांचे नोकर त्यांच्या समोर खातात. गरीब असतो हो घराणा, दिवसभर काम करून कष्ट करून त्या ठिकाणी, पण चेहऱ्यावर हास्य आहे. समजावं त्यांच्या घरामध्ये लक्ष्मी नांदते आहे, लक्षात घ्या. कालपर्यंत आपण कथा त्या ठिकाणी श्रवण केली. राजा परीक्षितीला त्या ठिकाणी शाप मिळाला.